चल आपण त्या बाईला विचारू. कोण पाहिजे तुम्हाला? ओ काकू, आम्ही सकाळपासून फिरत आहोत, पत्ता शोधत फिरत आहोत, कुठंच नाही सापडत आहे. फोन पण लावला, फोन पण नाही उचलत आहे. तुम्हाला माहिती आहे का? दाखव बेटा. अहो बाई सांगता काय तेवढा पत्ता? आम्ही दिवसभरापासून फिरून राहिलोय. माझ्या पोरीले किती तहानही लागली आणि भूकही लागली हो बाई. बरं बरं, चला आतमध्ये चला. मी तुम्हाला जेवायला पण देते आणि पाणी पण देते. आणि नंतर तुम्ही शांततेनं सांगा मला. या आतमध्ये. चल. अरे अरे, खाली कशाला बसला तुम्ही? वर बसा, वर बसा. नाही आम्ही खालीच बसतो. नका बाई, वर बसा. थंडीचे दिवस आहे. बसा, वर बसा. बसा बसा, आरामशीर बसा. हे घ्या, पाणी प्या पहिले. आता सांगा तुमचं म्हणणं काय आहे ते. मॅडम, या नंबरवर फोन लावून पहा ना तुमच्या मोबाईलवरून. खूप उपकार होती ना तुमचे फोन लागला तर. मॅडम, आमच्याजवळ पण मोबाईल आहे, आम्ही फोन पण लावला, पण तो किनी फोन लागतच नाही. हो हो, याच्यावर नंबरही आहे आणि पत्ताही आहे. मी लावते माझ्या मोबाईलवर. नाही, स्विच ऑफ दाखवत आहे. कोणाचा पत्ता आहे हा? हा नंबर तर बंद दाखवत आहे आणि ह्या नावाचा तर आमच्या कॉलनीमध्ये कोणीच व्यक्ती नाही आहे. आणि तसंही तुम्ही का बरं शोधताय त्या माणसाला? मला असं वाटते की तुमच्यासोबत काहीतरी फसवणूक झाली. हा पत्ता पण चुकीचा आहे आणि हे नाव पण गलत आहे. ओ काकू, अशा काय बोलत आहे तुम्ही? माझे काका आहे ते, आणि माझे वडील वारल्यापासून त्यांनीच आमचा सांभाळ केला आहे. ते नेहमी माझ्या वडिलांसारखे आमच्या मागे खंबीरपणे उभे असतात, आणि ते का आमच्यासोबत असं करणार? मला सांगा, तुमच्यासोबत काय घडलं? शांतपणे सांगा. अहो बाई, माझ्या घरचा माणूस वारला ना, तेव्हापासून सर्व कारभार माझ्या दिराच्या हातात गेला. मग त्यांनी काय म्हटलं आम्हाला की गावावरची शेती, घर दार सर्व विक वाक करून शहरात आहे ना मोठा बिझनेस करतो आणि तुम्हाला पण शहरामध्ये घेऊन जातो. पण हा नंबर आणि पत्ता दिला त्यांनी, तर हा लागतही नाही ना, पत्ता पण कोणी आम्हाला सांगत नाही आहे. पण ते आमच्यासोबत असं कधी करणार नाही. त्यांनी आतापर्यंत आम्हाला चांगलंच सांभाळलं. आधी ते आमच्यासोबत चांगले फोन करायचे, आमचा विचार घ्यायचे, बोलायचे. पण जेव्हापासून आम्ही शेती घर दार सर्व विकलं ना, आणि आता मागच्या महिन्यापासून ना बाई त्यांचा फोनही लागत नाही आणि ते पण आम्हाला फोन करत नाही. आम्ही सर्व शेती घर दार ढोरं वासरं सर्व विक वाक करून त्यांना पैसा दिला हो बाई. असं बाई, मी तुम्हाला एक सांगू का? तुमच्यासोबत त्या व्यक्तीनं खूप फसवणूक केलेली आहे. तुम्ही एक काम करा, आता रात्र पण खूप झाली. तुम्ही आजची रात्र माझ्याकडे राहून जा आणि उद्याला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट द्या त्या व्यक्तीचा. नाही, आपण पोलिसात कंप्लेंट नाही करू. काकांना आपल्यासोबत असं काहीच नसेल केलं. नाही ना बाई, आपल्याला पत्ता नसता लागला काय? बरं पत्ता सोड, पण फोन तर लागला असता ना. त्यांचं बरोबर आहे. ठीक आहे बाई, आम्हाला आजच्या दिवस राहू द्या ना तुमच्याकडे, कारण आता रात्र पण झाली. आम्ही उद्या सकाळी उठल्यावर बरोबर गावाला चालले जाऊ आमच्या. हो हो ताई, तुम्ही घाबरू नका. तुम्ही आजची रात्र माझ्याकडेच काढा आणि मी मस्त जेवण वगैरे बनवते. जेवण वगैरे करा. वाटल्यास तुम्हाला पोलिसात जर मदत लागत असेल, मी पण तुमच्या सोबत येते. आणि तुम्हाला उद्याला गावाला जर जायचं असेल तर तिकीटचे पैसे पण मीच देते. बसा.